म्हणून राजाने ठरवलं की या दोघांना गावापासून खूप दूर पाठवायचं. मग त्या दोघांना सांगितलं की तुम्ही खूप दूर जा, जर तुम्ही या गावात दिसलात तर तुम्हाला मृत्यूदंड देण्यात येईल. मग राजाने त्या दोघांना लांब जंगलात नेऊन सोडायला सांगितलं. मग ते दोघंजण एका नदीच्या काठी जंगलामध्ये राहायला लागले आणि ते देवाचं नामस्मरण करायला लागले. खूप त्यांना पश्चाताप झाला, आपण असं करायला नको होतं. त्यांची चूक त्यांना कळली. मग त्यावेळेस देवाने त्या दोघांना माफ केलं आणि मग ते दोघंजण एक झोपडी करून नदीच्या काठी जंगलामध्ये राहायला लागले. आणि देवाने माफ केल्यानंतर मग ते दोघं नवरा बायकोसारखे राहायला लागले आणि त्यांना एक मुलगा झाला, म्हणजे तो श्रावणबाळ. मग काही दिवसानंतर श्रावणबाळाचं लग्न झालं आणि मग श्रावणबाळाची बायको म्हणजे रोज खीर बनवायची. तर ह्या दोघांना म्हणजे सासू सासऱ्यांना जे आंधळे होते त्यांना वेगळी बनवायची आणि नवऱ्यासाठी दुधाची खीर वेगळी बनवायची. मग तिला वाटायचं की सासू सासऱ्यांसाठी दुधावरती कोण खर्च करायला लागले, म्हणून ती तसं करायची. मग एक दिवस त्या तिघांना जेवायला वाढलं. त्यावेळेस श्रावणबाळाचे वडील होते, त्यांची खीर गरम होती, म्हणून श्रावणबाळाने स्वतःची खीर वडिलांना दिली आणि वडिलांची खीर स्वतःच्या समोर घेतली. मग त्याच्या वडिलांनी ती खीर खाल्ली. तर श्रावणबाळाला विचारलं, आज काय सण आहे का? तर श्रावणबाळ म्हणाला, नाही. तर ते म्हणाले, आज आपल्या घरामध्ये खीर बनवली, गोड पदार्थ बनवलाय. तर श्रावणबाळ म्हणाला, खीर तर रोजच बनते. मग त्याचे वडील म्हणाले की मी तर आज पहिल्यांदाच खातोय. मग श्रावणबाळाने जी स्वतःसमोर खीर होती, म्हणजे वडिलांना दिलेली स्वतः घेतली होती, ती खीर खाऊन पाहिली. तर ती एकदम वेगळी लागली, म्हणजे दुधाची खीर नव्हती. मग श्रावणबाळाने स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं तर त्याची पत्नी त्यांना आईवडिलांना वेगळी खीर बनवायची आणि श्रावणबाळाला वेगळी खीर बनवायची. मग त्यावेळेस श्रावणबाळाने विचार केला की अशा कपटी बायकोबरोबर राहून माझं कधी भलं होणार नाही. आणि तिला सांगितलं की तू माझ्या आईवडिलांना नीट सांभाळू शकणार नाही आणि तुझा किती कपटीपणा आहे, तर मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत. म्हणून श्रावणबाळ आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला गेला आणि आईवडिलांना पण श्रावणबाळामुळे म्हणजे हे पुण्य घडलं. तर आईवडील कसे का असणार, म्हणजे आईवडील एवढं त्यांनी खराब काम केलं होतं, पहिलं त्यांच्याकडून चूक झाली होती, तरी पण श्रावणबाळाने आपल्या आईवडिलांना शेवटपर्यंत चांगलं सांभाळलं. म्हणजे आईवडील कसे का असेनात, पण मुलांचं काम आहे आपल्या आईवडिलांना चांगलं सांभाळणं.